जय भीम मित्रांनो. आपण बघितलं तर नुकतंच भारतामध्ये जी एक वटपौर्णिमा नावाचा सण आहे, जो उत्सव आहे, तो आपल्याला पाहायला मिळाला. आणि बऱ्याच साऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा अर्थ काही ज्या महिला आहेत, पण केवळ महिलांनाच हे जे सण, उत्सव, वेगवेगळ्या प्रकारचे असे जे कार्यक्रम आहेत ते केवळ महिलांसाठी. असं म्हटलं जाते की त्या वडाच्या पारंब्याला, वडाच्या झाडाला जर का फेऱ्या मारल्या, त्याला जर का सुताने गुंडाळलं, त्याला जर का असं आवळून धरलं, बांधून धरलं, तर जो आपला पती असतो, मग तो दारू पिणारा असो, सिगरेट ओढणारा असो, खोटे बोलणारा असो, चोरी करणारा असो, उद्योगांच्या नावावरती समोरच्याला चुतिया बनवणारा असो, किंवा दारू पिणारा वगैरे असं जे जे काय, त्याचं जे आयुष्य आहे ते वाढलं पाहिजे. आणि असाच पती जन्मोजन्मी, म्हणजे अजून पुढे जन्म आहेत, कुठे आहेत ते काय असं वरतून कोणी येऊन सांगितलं नाही, पण अशी एक मानसिकता आहे की असाच पती माझ्यासोबत राहो, किंवा जन्मोजन्मी पुढे मिळत राहो, किंवा त्याचं जे आयुष्य आहे ते वाढो. अशा प्रकारच्या ज्या मानसिकता आहेत त्या केवळ भारतामध्येच आपल्याला बघायला मिळतात. जगाच्या पाठीवरती अशा प्रकारचे पोरखेळ कुठेच नाही, ते सर्व भारतामध्येच आपल्याला बघायला मिळतात. असू द्या, प्रत्येकाची एक आचार विचार करण्याची एक वेगळी पद्धत असतेच. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो यासाठी मी करतो, मला कोणावरती टीका करायची नाही, कारण ज्याची बुद्धी जशी चालते तो तशाच पद्धतीने पुढे जातो. दुःख याचं होतं की हे सगळे कार्यक्रम केवळ महिलांनाच का, याचं थोडंसं दुःख होतं. एखाद्या पुरुषांना देखील असे कार्यक्रम असते तर बरं झालं असतं. ठीक आहे, असो, करणारे करत राहतात, त्याबद्दल डाऊट नाही. पण हा व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण आहे की अशीच एखादी स्त्री एका रस्त्यावरती बसली होती आणि तिनं त्या वडाच्या पारंब्याला अगदी त्या दारूच्या बाटल्या लटकवल्या होत्या. आणि ती आपल्या मनातली जी दुःख आहे, जी वेदना आहे, जो त्रास आहे, ज्यांच्यामुळं तिचं मानसिक जे तत्व आहे ते खराब झालेलं आहे, ज्या मानसिकतेमध्ये ते जीवन जगते, ते जीवन ती त्या रस्त्यावरती मांडण्याचा प्रयत्न करत होती. तिनं त्या वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या बांधल्या होत्या. आणि एक वेगळ्या प्रकारची वटपौर्णिमा जी खरी आहे, जी आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. महिलांच्या मनामध्ये चाललेलं जे दुःख आहे, नवरे कसे निघतात आणि नवऱ्यांची ही जी संकट आहे ती कशी त्यांच्या मनाचं खच्चीकरण करते, याचा विचार कदाचित ती सांगण्याचा प्रयत्न करत होती. आणि पोलीस आले, काही पोलीस महिला आल्या, तिला म्हणजे गुच्छाने असं मध्ये ओढून खिचून त्या गाडीमध्ये भरलं आणि घेऊन गेले. आणि अतिशय म्हणजे हृदयद्रावण करणारी किंवा खऱ्या अर्थानं मनाला प्रश्न विचारणारी ती गोष्ट होती. पोलिसांचा जो टाईमपास होता किंवा पोलिसांचं ते काम होतं, तिला ते खेचून ओढून गेले ते ठीक आहे, पण तिच्या त्या वेगळेपणामध्ये काहीतरी तिला सांगायचं होतं. समाजामध्ये आपण काय करतोय आणि समाजामध्ये प्रत्यक्षात काय घडतंय याचं एक हृदयद्रावक दृश्य तिला समाजाला दाखवायचं होतं. आणि आपण जर बघितलं तर बुद्धांनी पाली भाषेमध्ये असं सांगितलं आहे की सुरा मेर यमज पमाद ठाण वीर म्हणे सिक्खापदम समाधी. म्हणजे जे जे पुरुष, ज्या व्यक्ती, ज्या महिला खऱ्या अर्थानं दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहतात, जर का दारूचं व्यसन आपण बाजूला ठेवलं, त्याच्यापासून अलिप्त राहिलो, तर खऱ्या अर्थानं आपण आपलं वैयक्तिक जीवन, आपलं पारिवारिक जीवन, आपलं सामाजिक जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं जगू शकतो. आणि म्हणून हे भलतेच वडाबिडाला नको ते करत राहण्याचे जे दाखवण्याचे जे कार्यक्रम आहेत, जे शोबाजीचे कार्यक्रम आहेत, ते न करता रिअलमध्ये आपण खऱ्या पद्धतीने कसं सुखी राहू शकतो हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पण या देशाचं दुर्भाग्य असं आहे की सगळेजण बुद्धाला मानतात पण बुद्धाला जाणत नाही. बुद्धाचा देश म्हणतात, पण बुद्धांचा जो विचार आहे तो आपल्या घराघरामध्ये ते मानत नाही. आणि म्हणून केवळ बुद्धाला मानणं आणि बुद्धाला जाणणं
याच्यामध्ये कित्येक आसमानचा जो आहे तो फरक आहे. आणि म्हणून या देशाची ही शोकांतिका आहे. आज आपण बघितलं तर यंग मुलं जी आहेत नाक्यावरती, किंवा आपण बघितलं तर संध्याकाळी दारूच्या दुकानांवरती प्रचंड गर्दी जी आहे, ती आपला देश कुठे चालला आहे याची जी आहे ती लक्षणं त्या ठिकाणी दिसून येतात. अशा प्रकारचे जे बेवडे आहेत, अशा प्रकारचे जे दारूच्या अहंकारी गेलेले आहेत, दारूच्या नादाला लागलेले आहेत, त्यांनी अशा प्रकारच्या महिलांचे अब्रू वेशीवरती टांगलेले आहे. त्यांच्या मनात चाललेल्या, महिलांच्या मनात चाललेली जी दुःख आहे, ही वेदना आहे, ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये चाललेला जो हैदोस आहे, समाजामध्ये चाललेली जी एन्जॉयमेंट आहे, या एन्जॉयमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून महिलांना कसं बंदिस्त केलं गेलं आहे, किंवा महिलांना कसं त्या यंत्रतंत्र मंत्र यांच्यामध्ये कसं अडकवलं गेलं आहे, याची कित्येक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून जे लोक बुद्धाला जाणण्याचा प्रयत्न करतात, बुद्धाला आपलंच म्हणतात, त्या व्यक्ती ज्या आहेत त्या या दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहतात. आणि म्हणून मित्रांनो, ज्या व्यक्तीसोबत आपण संसाराचा धागा जोडलेला असतो, ज्या व्यक्तीसोबत आपण आपल्या संपूर्ण आयुष्याची साथ मिळालेली असते, त्या व्यक्तीला अशा प्रकारे दारूच्या माध्यमातून त्रास देणं, जुगाराच्या माध्यमातून संपूर्ण जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त करणं, आणि माणसाचा देह मिळून देखील आपण स्वतःला, आपल्या परिवाराला जनावरांसारखं जीवन जगण्यास भाग पाडणं, हे शोभदायक नाही आहे. एखादा प्राणी, कोणत्याही प्राण्याच्या जवळ जरी तुम्ही ती दारू घेऊन गेलात तरी तो ती धिक्कारतो, ती पिण्यास नाकारतो. त्या जनावराला हे कळतं की हे किती घातक आहे, हे आपल्या आरोग्यास पौष्टिक नाही, हे मी जनावर असून तो घेत नाही. तेच माणूस जो बुद्धिमान समजला जातो, तो पिण्याचा प्रयत्न करतो, तो घेतो. असं म्हणतात की पहिला घोट आणि आयुष्याला जाळ्यात लोट, तशाच प्रकारचं हे आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या परंपरा असतील, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या परंपराच्या नावाखाली या दारू पिण्याला सुरुवात होते, ते सर्व जे उद्योगधंदे आहेत, ते सर्व जे कार्यक्रम आहेत, त्या रूढी आहेत, त्या परंपरा आहेत, त्या आपण फाट्यावर मारल्या पाहिजे, आपल्या जीवनातून त्या फेकून दिल्या पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महिलांचं जे संगोपन आहे, महिलांना आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं मान आणि सन्मान मिळेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती पौर्णिमा त्या व्यक्तीची बघण्यास, किंवा समाजामध्ये चाललेलं जे खरं चित्र आहे ते आपणाला बघावयास दाखवणारी ती घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आज आपण बघितलं तर संध्याकाळचे जे बार आहे, बघा तुम्ही, नाक्यावरती अगदी रातोरात लोक त्या ठिकाणी आपल्या शरीराची त्या दारूच्या माध्यमातून हानी करतात, पैशांचा, वित्ताची हानी करतात, आणि आपण स्वतः आपल्या परिवाराला दुःखामध्ये लोटण्याचं काम करत असतं. आणि म्हणून या गोष्टींपासून मित्रांनो अलिप्त राहा. अशीच एक जी गोष्ट आहे त्या ठिकाणी त्या दिवशीच घडलेली आहे की काही तरुण असं म्हणतात की पत्नीच्या स्वभावांमुळं, किंवा पत्नी राग करते, पत्नीचा आवाज मोठा आहे, किंवा पत्नीच्या अशा प्रकारच्या वागण्यांमुळं पिंपळाला उलट्या फेऱ्या मारत. आता पिंपळाला उलट्या फेऱ्या का मारत होते तो त्यांचा प्रश्न आहे, पण अशा प्रकारच्या अंधश्रद्धा भारतात बघायला मिळतात. ज्या पिंपळाच्या झाडानं ते ऑक्सिजन पेरला जातो, ज्या पिंपळाच्या पानांमधून रात्रभर अगदी 24 तास ऑक्सिजन सोडण्याचं काम होतं, त्या पिंपळाला गुंडाळण्याचं आता नवीन तंत्र या पुरुषांनी अवलंबलं आहे की काय, असं या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून या नाहक कल्पना, टाकाऊ कल्पना समाजामध्ये उदयास येताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून मित्रांनो, माणूस म्हणून जीवन जगत असताना आपण कोणत्याही प्रकारे या निसर्गाची हानी करणार नाही, कोणत्याही प्रकारचे असे सण उत्सव मी साजरे करणार नाही की ज्यामुळं निसर्गाचं वाटोळं होईल. एखाद्या व्यक्तीनं आपणाला कुठला कार्यक्रम आखून किंवा मानसिकता ठेवून तुम्हाला जर असं गुंडाळून ठेवलं तर तुमची काय अवस्था होईल. काय आपला अधिकार आहे त्या वडाच्या झाडावरती का आम्ही कधी त्याला पाणी घातलं,
का समाजाने जाऊन त्यांना कधी 24 तास पाणी दिलं. ते या निसर्गात असणाऱ्या पदार्थांच्या घटकांच्या माध्यमातून मोठे होतात. काय आपला अधिकार आहे त्यांना जाऊन धागे बांधण्याचा, त्या धागे बांधण्यातून त्यांना घट्टफिट्ट करून ठेवण्याचा. टाकाऊ संकल्पना ज्या आहेत त्या आपण कमी केल्या पाहिजे. निसर्गामध्ये असलेले त्याचं नैसर्गिक जे रूप आहे त्याला आपण प्रणाम केला पाहिजे आणि त्याला एक झाड म्हणून आपण नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी मदत केली पाहिजे. ना की काहीतरी वेगळी संकल्पना टाकाऊ ज्या अशा प्रकारच्या संकल्पना आहेत त्या आपण फेकून दिल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने निसर्गामध्ये निसर्गाचे जे सत्य नियम आहेत त्यांना मानून आपण जीवन जगलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे माझ्याकडून कोणत्याही अशा प्रकारचा सण उत्सव परंपरांच्या माध्यमातून त्या नैसर्गिक घटकाचं जे आहे ते अवलोकन होणार नाही, त्याचं नुकसान होणार नाही, त्यांना उद्ध्वस्त करायला मी भाग पाडणार नाही. अशा प्रकारच्या संकल्पना आपण या ठिकाणी मनातून उकडून फेकून दिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं बुद्धाचा जो हा विचार आहे, जो पर्यावरणाला पर्यावरण म्हणून बघतो, जो नेचरला नेचर म्हणून बघतो, जो निसर्गाला निसर्ग म्हणून बघतो, त्याला जगण्यासाठी त्याला जसं आहे तसं सांभाळण्यासाठी आपण देखील आपला विचार जो आहे तो बदलला पाहिजे. आणि दुःख याचं नाही आहे की सगळ्या म्हणजे परंपरा मानतात म्हणून लोक त्या सगळ्या केवळ महिलांनाच का, हा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या सण उत्सवांच्या माध्यमातून कोणी आपल्यावरती एक वेगळ्या प्रकारची गुलामी छापण्याचं काम करतो आहे का आणि ती आपण पोसण्याचं काम करतो आहे का? केवळ हे जे सण उत्सव आहे ते महिलांनाच का, पुरुषांना देखील एखादा कुठला तरी कार्यक्रम का नाही, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. आणि म्हणून थोतांड ओळखा, गुलामीचे नवनवीन प्रकारचे जे हे कन्सेप्ट आहे ते मित्रांनो ओळखा आणि निसर्गाला निसर्गासारखा राहू द्या. जसं आपण निसर्गावरती अशा प्रकारचे आक्रमण करू, वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या माध्यमातून निसर्ग पण जर का आपण ढवळू तर निसर्ग नक्कीच आपल्यावरती एखादं वादळ असेल, एखादा पूर असेल, एखादा महापूर असेल, एखादा दुष्काळ असेल, अशा प्रकारचे जे संकट आहे ते आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी तो देखील तयार असणार आहे. आणि त्याला कारण जे असेल ते आपणच असतो. याच्यातली कारणं शोधा मित्रांनो. सण उत्सव रूढी खऱ्या कोणत्या आहेत याचं अवलोकन करा. निसर्गाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करा आणि एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्या 2 घडलेल्या घटनांच्या माध्यमातून छोटासा संवाद साधायचा होता. सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा देतो. जय भीम.